नमस्कार, मी डॉक्टर मंदार वैद्य, बाल शस्त्रक्रिया तज्ञ. नेल्सन हॉस्पिटलमध्ये इथे ओपीडी साठी मी अवेलेबल असतो आणि माझी ऑपरेशन्स मी नेल्सन हॉस्पिटलमध्ये करतो. लहान मुलांमध्ये सर्वात कॉमन ऑपरेशन हे सुंता म्हणजे सर्कमसिजन हे ऑपरेशन आहे. सर्कमसिजन म्हणजे लिंगाचं वरचं कातडं जे असतं ते लिंगाला घट्ट चिकटलेलं असतं, तेव्हा मुलाला लघवी करायला अडथळा येतो. हे साधारणपणे मुलांमध्ये 5 ते 6% मुलांमध्ये हा प्रॉब्लेम येतो. जेव्हा त्याच्यामुळे अडथळा होतो तेव्हा वरचं कातडं हे कट करून टाकावं लागतं. त्या ऑपरेशनला आपण सर्कमसिजन असं म्हणतो. मुस्लिम्समध्ये हा धर्माचा भागच आहे. त्या नवजात अर्भक असताना हे ऑपरेशन त्यांचा खलिफा करतो. पण हिंदू मुलांमध्ये जर का लघवीला अडथळा होत असेल त्या वरच्या चिपकलेल्या कातड्यामुळे, तर आपण हे ऑपरेशन करतो. ही 1 दिवसाची प्रोसिजर आहे. सकाळी बाळाला उपाशीपोटी आणलं जातं, त्याला थोडी औषधं सलाईन वगैरे देऊन साधारण सकाळी ऑपरेशन होतं. 2-3 तासांनी बाळ जागं होतं, त्याला दूध दिलं जातं किंवा त्याला खायला दिलं जातं आणि संध्याकाळी बाळाला घरी पाठवतो. एक सिम्पल डे केअर प्रोसिजर आहे आणि हे सर्वात कॉमन ऑपरेशन आम्ही इथे करतो. त्या व्यतिरिक्त लहान मुलांमध्ये हर्निया आणि हायड्रोसील 2 ऑपरेशन सुद्धा कॉमनली केली जातात. हर्निया म्हणजे ते बाळाच्या जांघ्यामध्ये पोटातलं आतडं बाहेर येतं आणि त्याची गाठ तयार होते. त्या गाठीला ढकललं की ते आतडं परत पोटामध्ये निघून जातं. ये जा करत असलेली गाठ असते. हायड्रोसील म्हणजे पोटातनं पाणी बाहेर येतं आणि ते अंडाशयाच्या आजूबाजूला किंवा स्फोटम म्हणजे खालच्या पिशवीमध्ये ते जमा होतं आणि त्याची गाठ तयार होते. हे सेकंड कॉमनेस्ट ऑपरेशन आहे पिरियडिक सर्जरीमधलं. हे पण डे केअर प्रोसिजर आहे. सकाळी बाळाला आणतात उपाशीपोटी, सकाळी ऑपरेशन होतं, 2-3 तासांनी बाळ जागं होतं आणि संध्याकाळी बाळाला घरी पाठवतात. अनेक वेगळ्या प्रकारची ऑपरेशन्स केली जातात. पुढच्या एपिसोडमध्ये मी दुसऱ्या एखाद्या ऑपरेशन बद्दल माहिती देईन.